आज अहमदाबादमधला पहिलाच दिवस आहे. आज तारीख आहे 23 फेब्रुवारी 2025. काल रात्री 10 वाजता आम्ही ॲकोलेट हॉटेलवर अहमदाबादमध्ये पोहोचलो. सकाळपासून आराम करून आता दुपारी 4 वाजता आम्ही निघालो आहे रिव्हरफ्रंट फ्लॉवर पार्क बघायला. हा रिव्हरफ्रंटचा फ्लॉवर पार्क आणि अटल ब्रिज हा आमच्या रूमपासून अगदी जवळ अंतरावर आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर. हे डाव्या हाताला पार्किंग एरिया आहे, कार पार्किंग येथे केली जाते. येथून सरळ 100 मीटर समोर गेल्यानंतर आपल्याला रिव्हरफ्रंट फ्लॉवर पार्कची एंट्री दिसते. हे रिव्हरफ्रंट फ्लॉवर पार्कचं गेट नंबर 3 येथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहे. तर चला आधी रस्ता क्रॉस करून घेऊया. राघव आता 8 महिन्याचा झालेला आहे. त्याचा हा पहिलाच टूर आहे. त्याला पहिल्यांदा आम्ही अहमदाबादला फिरण्यासाठी घेऊन आलो आहे. एकदम पुण्यासारखं असं वाटत नाही. तुम्ही जर समजा शहराचं नाव जर वाचलं नाही तर कोणी म्हणणार नाही की हे अहमदाबाद आहे, असं वाटेल की पुण्यामध्ये आहे का आपण. ही जी उजव्या हाताला बिल्डिंग दिसते त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हॉटेल्स आहेत. तिथे पिझ्झा, आईस्क्रीम असं मिळतं आणि आतमधल्यापेक्षा बाहेरचे रेट जे आहेत ते थोडे कमी आहेत. आता हे गेट नंबर 3 येथून आपल्याला आतमध्ये एंट्री करावी लागते. एकदम छान आणि सुंदर असं गार्डन इथे आपल्याला दिसून येतं. एंट्री केल्यानंतर डाव्या हाताला हे जे छोटे छोटे हॉटेल दिसत आहेत, इथे आईस्क्रीम पार्लर आहे अमूलचं आणि खूप साऱ्या छोट्या हॉटेल्स आहेत. पण आतमध्ये जर काही विकत घ्यायचं म्हटलं तर रेट खूप जास्त आहे, त्यामुळे बाहेरून नाश्ता केलेला बरा राहतो इथे. ही जी डाव्या हाताला हॉटेल दिसतं आहे तेथून आम्ही 2 प्लेट ढोकळा जो आहे तो ऑर्डर केला होता. 70 रुपये प्लेटनुसार तो ढोकळ्याची किंमत होती आणि त्याची चवसुद्धा इतकी चांगली नव्हती. महाराष्ट्रामध्ये आपण घरी जो ढोकळा बनवतो त्याची चव खूप छान आहे त्या पटीने. इथून सरळ गेल्यानंतर आतमध्ये आपल्याला एंट्री करावी लागते. हा रिव्हरफ्रंट फ्लॉवर पार्कचा जो बोर्ड दिसतोय तो बघा किती छान आहे. इथे थोडे फोटो आम्ही काढतोय. राघवसाठी सोबत फक्त आम्ही नारळ पाणी घेऊन आलो होतो कारण रूम इथून जवळच आहे. हा रिव्हरफ्रंटचा पार्क म्हणजे नेमका काय आहे तर साबरमती नदी अहमदाबादच्या मधून जाते आणि त्या नदीच्या दोन्ही किनाऱ्याला त्यांनी एक सुंदर असा पार्क बांधलेला आहे. म्हणजे त्यांनी एक गार्डनसारखं गार्डन तयार केलेलं आहे. सोबत त्यांनी काय केलं आहे की तिथे सायकलिंगसाठी ट्रॅक केला आहे, चालण्यासाठी बसण्यासाठी एकदम चांगली व्यवस्था केलेली आहे. जसा आणि ते मल्टी लेवलमध्ये म्हणजे मल्टी फ्लोअर आहे, म्हणजे खालचा एक फ्लोअर आणि वरचा एक फ्लोअर. आपण वरच्या फ्लोअरवर आहे आणि इथून जर आपण बघितलं तर इथून आपल्याला अटल ब्रिजसुद्धा दिसतो आहे. 2 किनाऱ्यांना जोडण्यासाठी अटल ब्रिज आहे आणि इथून खाली जर बघितलं तर खालच्या साईडला आपल्याला चालण्यासाठी रस्ता, खाली बसण्याची व्यवस्था, नंतर इलेक्ट्रिक सायकल तिथे लोक जे असतात ते चालवतात. जसं अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांच्या शहरातून जेव्हा नद्या जातात त्याच्या आजूबाजूला ज्या प्रकारे कन्स्ट्रक्शन केलं जातं त्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन इथं दिसून येतं. आणि इथं जे सायकलिंग ट्रॅक बनवलं आहे इथं आपण सायकल चालवताना लोक बघू शकतो. आता आम्हाला अटल ब्रिज आणि फ्लॉवर पार्कमध्ये आतमध्ये एंट्री करायची आहे, पण ती जी एंट्री आहे ते फ्री नाही आहे, त्यासाठी तिकीट काढावं लागतं. हा जो अटल ब्रिज आहे हा पतंगाच्या आकाराचा बनवलेला आहे. म्हणजे पतंग एकामागे एक ठेवल्यानंतर जशी आकृती तयार होते तसा हा ब्रिज बनवला आहे. आता आम्ही तिकीट कुठे मिळणार यासाठी सिक्युरिटी गार्डकडे चौकशी करतोय. बस अटल ब्रिजच्या बाजूलाच इथे तिकीट काउंटर आपल्याला दिसून येतं.
जर अटल ब्रिज फक्त बघायचं असेल तर 40 रुपये त्याचं तिकीट आहे आणि अटल ब्रिज आणि फ्लॉवर पार्क दोन्ही बघायचं असेल तर 70 रुपये पर पर्सन इथे तिकीट आहे. आम्ही दोघा जणांचे 140 रुपयांनुसार तिकीट जे आहे ते काढून घेतले. आता तिकीट घेतल्यानंतर आम्ही एंट्री केली आहे फ्लॉवर पार्कमध्ये. हा जो फ्लॉवर पार्क आहे हा खूप लांबपर्यंत बनवलेला आहे, त्यामुळे एकाच दिवशी हा संपूर्ण पार्क पाहणं शक्य नाही, कारण आमच्यासोबत बाळसुद्धा आहे. म्हणून आम्ही आज आणि उद्या असं 2 दिवशी हा पूर्ण पार्क बघणार आहे आणि अटल ब्रिजसुद्धा बघणार आहे. या पार्कमध्ये फिरताना फुलांचा खूप छान सुगंध येतो. भारतातील जवळपास सर्व प्रकारचे फुलं जे आहेत ते या पार्कमध्ये आपल्याला दिसून येतात. हा कॅमेरा सोबत असल्यामुळे एक ड्रोन व्ह्यूसुद्धा आपल्याला या कॅमेऱ्यामधून दिसून येतोय. हा पूर्ण पार्क बघण्यासाठी आपल्याला खूप चालावं लागतं आणि इथे इलेक्ट्रिक कारची सोय नाही आहे, म्हणजे इथे इलेक्ट्रिक गाडी नाही आहे, त्यामुळे आपल्याला पायीच बघावं लागणार आहे सर्व. ही जी साबरमती नदी आहे ही खूप स्वच्छ आहे आणि विशेषतः म्हणजे या नदीमध्ये शहरातला कुठलाच नालाची ओपनिंग होत नाही. हे इथे या गार्डनमध्ये आपल्याला अटल ब्रिजचं मॉडेल तयार केलेलं दिसते आणि समोर जो रोड जातो तो जातो साबरमती आश्रम, म्हणजे गांधी आश्रमकडे हा समोरचा रोड जो आहे तो जातोय. ह्या जे 2 झोपड्या दिसत आहेत त्यातली एक महात्मा गांधींचा आश्रम आहे आणि दुसरं विनोबा भावेंचा आश्रम आहे. या गार्डनमध्ये एक चेस बोर्ड जो आहे तो बनवला आहे आणि त्यामध्ये जे पैदे आहेत, हत्ती, घोडे आहेत ते लाकडाचे आहेत, त्यामुळे तुम्ही आजूबाजूला त्यांना सरकवू शकता आणि यावर फोटो खूप छान येतात, त्यामुळे लोक इथे थांबून फोटो काढतात. आता संध्याकाळी 6 वाजले होते आणि राघवसुद्धा चिडचिड करायला सुरुवात केली होती, त्यामुळे आम्ही परत रूमवर जायचं ठरवलं इथून आणि थोडा वेळ इथे बसलो आणि आम्ही परत रूमवर गेलो. रूमवर फ्रेश झाल्यानंतर आम्ही हॉटेल तामझाम येथे रात्रीचं डिनर करण्यासाठी आलो. हे हॉटेल अहमदाबादमधलं सर्वात फेमस असं हॉटेल आहे.
या हॉटेलची विशेषता सांगायचं झालं म्हणजे इथे जवळपास 200 ते 250 प्रकारचं भोजन आहे किंवा डिशेस आहेत त्या बुफेमध्ये ठेवलेले असतात. तुम्ही अनलिमिटेड पाहिजे तेवढं कुठलीही डिश तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये स्वीट्स आणि व्हेज हेच आहे, नॉनव्हेज इथे मिळत नाही. तसं हे हॉटेल खूप महाग आहे, पण एक चांगला एक्सपिरियन्स म्हणून आम्ही इथं आलो होतो. कारण इथं पर प्लेट 600 रुपये थाळी आहे. आणि या हॉटेलची विशेषता म्हणजे तुम्हाला गोडमध्ये किंवा स्वीट्स असतील किंवा कुठलेही पदार्थ इतक्या जास्त प्रकारचे आपल्याला दिसून येतात की जे भारतात जितक्या प्रकारचे स्वीट्स असतील तिथे सर्व मिळतात आणि तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. कितीही प्रमाणात तुम्ही घ्या, कोणी काही म्हणणारं नसतं. हे बघा इथं सुरुवात आपण बघितलं तर सुरुवातीला तर सर्व सलाड आहे, हे सॅलेड्स जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, खूप सारखे पनीर कोफ्ते, वेगवेगळ्या प्रकारचे पनीर कोफ्ते आणि खूप काही काही आहे. एवढं आहे की एका दिवसात आपण एवढं खाऊच शकत नाही, पण भरपूर लोक खूप जणं खूप खातात इथे आणि खूप सुंदर असं आणि खूप छान असं जेवण आहे इथं मिळतं. तसं पण सकाळी आम्ही जेवण केलं नव्हतं, त्यामुळे आम्ही रात्री इथे जेवण करायला आलो. या साईडला पूर्ण स्वीट डिशेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजामुन, वेगवेगळ्या प्रकारचे रसगुल्ले, बंगाली स्वीट्स, खूप साऱ्या प्रकारचे स्वीट्स आहे की ज्याचे नावंसुद्धा आपल्याला माहीत नाही, एवढ्या प्रकारचे स्वीट्स येथे स्टॉलवर आहेत. या साईडला पाणीपुरी चाट ठेवलेली आहे. शेवटच्या सेक्शनमध्ये आईस्क्रीम, पान, नंतर बासुंदी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट लिक्विड हे आपल्याला इथे मिळते. हा व्हिडिओ आम्ही जेवण झाल्यानंतर काढलेला आहे, त्यामुळे इथून आम्ही आता बाहेर एक्झिट करणार आहे. आता आम्ही बाहेर आलो आणि ओलाची कॅब केली आहे आणि खाली जाऊन आधी राघवला थोडं दूध पाजणार आहे, त्यासाठी एक काही खेळणं घेणार आहे आणि परत मग आम्ही रूमवर जाऊन आराम करणार आहे. आता राघवला झोप आल्यामुळे त्याची चिडचिडसुद्धा सुरू झाली आहे आणि या हॉटेलपासून रूमवर जायला जवळपास 20 मिनटं लागणार आहेत. त्यासाठीच मोबाईलवर कॅब बुक करतो आहे आणि खाली जाऊन आधी राघवला दूध पाजून नंतर मग रूमवर जाऊया. आणि असा आमचा पहिला दिवस इथे संपला आहे.